सैर भैर झालं सार आखटीत घडलं र देऊन जलमाची सजा देवा कसा फासयो तुझा र देवा कसा फासयो तुझा अंधारल घरदार यंदा पीक तर चांगला आहे, सोयाबीन चांगला आहे, पीक चांगला आहे, फक्त भाव शेतकऱ्याच्या दिशेने नाही आहे. हे भाव सातत्यानं जेव्हा शेतकऱ्याचा माल येतो तेव्हाच बाजारपेठेतले भाव कमी होतात. याच्यावर काहीतरी झालं पाहिजे. मेहनत चांगली झाली, पीकही चांगलं आहे. माझंच नाही तर परिसरातील सर्व शेतकऱ्यांचं पीक यावर्षी चांगलं आहे. माझ्याकडे सोयाबीन आहे, तूर आहे, संत्रा आहे, मोसंबीची काही झाडं आहेत. पण सोयाबीनसाठी एवढी मेहनत करून आणि आमच्याकडे 12 पीक एकच आहे सोयाबीन, त्याच्यावर लोक अवलंबून आहे शेतीवर. पिकाच्या संदर्भात निश्चितच येत्या काळात मोठं आंदोलन किंवा MSPच्या संदर्भात आपली भूमिका घ्यावी लागेल. तरुणांनी शेतकऱ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. तात्पुरत्या छोट्या स्वरूपाच्या मदती या आपल्याला शेतकऱ्यासाठी हितकारक नाही आहेत. आपल्याला पाहिजे भरघोस आपल्या पिकाला जर भाव भेटला तर आपल्या मनगटात जोर आहे, आपण पाहिजे तेवढं पिकवू शकतो. कारण काही माय माऊली देणारी एवढी आहे, हिच्या उदरात फक्त दाणं गेलं की मोठ्या स्वरूपात त्याचं रूपांतर होते. आणि खऱ्या अर्थानं आपल्या मायमाऊलीची कृपा आपल्याला असल्यामुळं फक्त आपल्याला भाव पाहिजे, बाकी सर्व आपण आपल्या मनगटी जोरात पिकून येऊ. धरावा कसार धीर पाहावी कशीर वाट ताटात